कोल्हापूरकर अंबाबाईच्यामुळे महालक्ष्मीमुळे मला असं वाटतं इथे सगळे लोक सुख आणि समृद्ध आहेत असं मी बऱ्याच वेळा येतो जातो तेव्हा बघत असतो. सो तसेच राहा आणि हेच सगळे विचार अख्ख्या जगाला देत राहा. तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि मी स्वतः मराठी आहे आणि मराठ्यांचे कारनामे तर अख्ख्या जगाने बघितलेले आहे. आजच्या तारखेला माझ्या नावाचं एक झाड जे आहे, माझ्या नावाचं ते ओकिनावामध्ये लागलेलं आहे आणि ते 2018 मध्ये म्हणजे साता समुद्रापलीकडे जाऊन आपण झेंडा लावतो का नाही, 61 लोकांचं झाड आहे तिकडे आपली हिंदुस्थानातले लोक, म्हणजे नुसतीच मराठी नाही तर सगळे हिंदुस्थानींचे आपले तिकडे झाड आहे. तर मला सांगायचं असं आहे का आपण मगाशी इकडे सांगितलं करोड रुपये कमवत आहे तर त्याचा काय फायदा नाही. करोड कोण कमवत असेल काय माहिती नाही, पण मला जर मिळाले नाहीत तर त्याचा काय उपयोग नाही, आहे का नाही. त्याचे सगळ्यांचे पैसे जे काय असेल त्यांच्या घरी त्यांना थँक्यू व्हेरी मच, करेक्ट. आता माझ्याकडे कसे येतील आणि ते आत्ताच आले पाहिजेत. जे काय स्ट्रगल कोणी पण केलं आहे म्हणजे आपले पूर्वज आहे त्यांचा आपण आशीर्वाद घ्यायला पाहिजे. कारण आपण जे काय आहोत ते आपल्या आईबाबांमुळे आहोत, त्यांच्या आईबाबांमुळे आणि त्यांच्या आईबाबांमुळे, करेक्ट. जसं शिवाजी महाराज आहेत ते त्यांच्या वडिलांमुळे आहेत, शहाजी महाराजांमुळे, बरोबर. म्हणजे आपण म्हणतो का खेळता खेळता तो त्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं असं नाही आहे. तर त्यांच्या कुटुंबामध्ये एवढे पॉवरफुल होते का त्यांच्या कॉम्पिटिशनला अफजल खान होता शहाजी महाराजांच्या टाकाला. कुठे होता? कर्नाटकामध्ये त्यावेळेस. आणि ती खुन्नस काढायला इकडे आला होता शिवाजी महाराजांच्या वरती. तर शिवाजी महाराजांनी जे काय केलं ते त्यांना मॅनेजमेंट गुरु असं म्हणतात. आपल्या भारतात नसेल म्हणत पण अख्ख्या जगात म्हणतात, कारण आपल्याला माहितीच नाही काय, बऱ्याच काही गोष्टी माहिती नाही. म्हणजे आपल्या आईबाबांचं नाव काय माहिती आहे, आजी आजोबांचं नाव माहिती आहे, त्यांच्या आजी आजोबांचं नाव माहिती आहे थोडंफार इकडे तिकडे, पण त्यांच्या पुढच्या मागच्यांची पिढीचं नाव बरंच माहिती नाही. तर असं जर 150 वर्षापूर्वीचं आपलं बघितलं तर 150 वर्ष जर झाली तर कोण कोणाला ओळखणारच, म्हणजे कोणाची नावच नाही, नामोनिशाण जातं. तर त्या ह्याच्यामध्ये हे जे महापुरुष आहेत त्यांची नावं आज आपण पण घेतो. आज पण 300-400 वर्षापूर्वी, म्हणजे आता मी आळंदीला इथे येताना मी आळंदीला गेलो होतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला जाऊन आलो. जवळजवळ 800 वर्षापूर्वी आज आपण त्यांची नावं घेतो. 800-900 वर्ष झाली आणि त्या संतांच्या भूमीमध्ये आपण म्हणजे आज जन्म घेतला आहे किंवा आपण बाय डिफॉल्ट तिकडेच पैदा झालं किंवा आपली समजा कर्मभूमी आहे, तर आपली ती जबाबदारी बनते, म्हणजे दायित्व म्हणतो ना आपण, काय का आपल्याला त्यांचं जी परंपरा आहे महान पुरुषांची ती आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि कदाचित आपण यासाठीच इथे सगळेजण बसलेलो आहोत. आपण असे इथे टाइमपास करायला नाही बसलेलो. आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपलं कर्तव्य आहे का नाही. पोरांनो, शिवाजी महाराज माहिती आहेत ना मुलांनो? छत्रपती शिवाजी महाराज की. आणि त्याच्या पुढे म्हणजे एवढे जबरदस्त होते महाराज का त्यांनी त्यांचा जो मुलगा आहे संभाजी महाराज, मला तर वाटतं त्यांच्या अख्ख्या जगामध्ये असं काय झालं नसेल, इजंट इट. तर आपल्याला सगळ्यांनी सल्यूट केलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो आपण सारखं त्यांचं नामस्मरण करून आपण आपल्या कामामध्ये, आज सगळ्यांच्या डोक्यामध्ये फेटा आहे, पण सगळ्यांनी ज्यांनी फेटा आहेत ना त्यांनी उभे राहा. असा हात करा,
म्हणजे तलवार आहे तुमच्या हातात असं समजा. आणि ते तलवार जय भवानी हर हर. आणि आपल्याकडे जे स्लोगन आहे हर हर कंगन, हर हर कंगन, हर हर कंगन, घर घर कंगन. ही आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे. राईट, जबाबदारी पाहिजे. आपली भावना आहे अशी, आपल्याला असं वाटतं हे चांगलं आहे ना प्रोडक्ट. 50 वर्ष झाली कंपनीला, म्हणजे 50 इयर्स. कंपनी आहे जपानची. मिस्टर हिरोनरी ओशिरो, त्यांचा आता 17 मार्चला वाढदिवस झाला. 84 वर्षाचे आहेत ते. स्टेजवरती आल्यावर लिटरली नाचतात. आपण म्हणून 84 वर्षाचा माणूस किती यंग दिसतो ना. अरे वा, काय करत असेल? कंगन वॉटर पितो. तर ते काय करतात, कधी पण आले ना का ते तुम्ही कंगन वॉटर प्यायलं का असं विचारतात. सो ड्रिंक लॉट्स अँड लॉट्स ऑफ कंगन वॉटर आणि शेअर इट. ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपण त्याच्या नावाने चिअर्स करूया. चिअर्स. दिवसा पण चिअर्स करू शकतो. एवढा सोपा बिझनेस आहे का? ड्रिंक इट शेअर इट. एक ॲड होती ना बाईकची, फील इट आणि फॉरगेट इट होतं ना, तसं नाही. आपण शेअर करायचं आपल्याला. आणि ज्यांनी कोणी नेटवर्क मार्केटिंग किंवा अशा प्रकारचा कुठला बिझनेस केला असेल किंवा दुकान वगैरे असेल, आपण आपले प्रोडक्ट आपण कोणाला फ्रीमध्ये वापरायला देऊ नाही शकत, इजंट इट. पण प्रत्येकाला कॉस्ट लागते. हे जे मशीनमधनं जे पाणी येतं ना ते आपण फ्रीमध्ये देऊ शकतो सगळ्यांना. मला तर वाटतं पाणी कोणालाही द्यायचा हा आपला धर्म आहे का नाही? जगाच्या धर्मामध्ये पाणी आपण देतोच, न मागता पाणी देतो, बरोबर आहे? तर तसंच आपण, आपल्याला असं वाटतं का हे मशीन चांगलं आहे, याच्यामधलं जे पाणी आहे ते चांगलं आहे, तर आपल्याला त्याचा प्रचार वेड्यासारखा करून म्हणजे बऱ्याच जणांना देत राहायला पाहिजे. आता मी जे बोलतोय तर गेले 10 वर्ष मी पाणी शेअर करतोय. तर एक छोटंसं ऑफिस पण घेतलेलं आहे, त्याला आता 9 वर्ष पूर्ण झाले. तर जवळजवळ 500 ते 700 लिटर पाणी रोज लोक घेऊन जातात. शनिवार रविवार चालू असतं, 365 दिवस. 26 जानेवारी 15 ऑगस्टला पण चालू आहे. इवन कोविडमध्ये पण पूर्ण वेळ चालू होता. आपले जे एनर्जी जे करतात बिझनेस त्यांना लिटरली पासेस मिळाले होते आणि कोविडमध्ये पण ते हे सगळं काम चालू ठेवलं होतं. तर ज्यांनी कोणी चालू ठेवलं होतं आणि जे कोण पाणी शेअर करतात आहेत, जे कोण पाणी शेअर करतात आहेत त्यांना माझ्याकडनं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच त्या सगळ्यांसाठी. आपले हिरोनरी ओशिरोनी जे हा एवढा सोपा कॉन्सेप्ट दिला आहे. सोपा यासाठी का आपण मशीन समजा नसेल घेऊ शकत, पण तुमच्या ओळखीमध्ये श्रीमंत लोक असतील ना, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता, बाबा तुम्ही पाणी घ्या, मशीन घ्या, मला एक धर्माचं काम करायचं आहे, ते पाणी मी सगळ्यांना वाटेल. करू शकतो. कितीतरी अशा गोष्टी आहेत डोक्यामध्ये आपण आणून आपण याचा प्रचार आणि याचा प्रसार करू शकतो अख्ख्या जगामध्ये. तर मला वाटतं एवढा सोपा बिझनेस आत्ता तरी नाही आहे. मला या 30 वर्ष झाली याच्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये. तर माझा आधीचा जो 20 वर्षाचा एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये शो द प्लॅन, त्याला STP म्हणायचे, ट्रेन द ट्रेनरचे कोर्सेस, त्याच्यानंतर डायमंड्स बनवायचे आणि त्याच्यानंतर गोल सेटिंग करायचे, आहे का सगळ्यांना आठवते? आणि बऱ्याचशा असे ट्रेनर्सकडे आपण ट्रेनिंग घेतलेली आणि त्यामध्ये नुसती पावर टाकलेली असते, काय इतना मिलेगा उतना मिलेगा. आणि असं ऐकून मग आपण घरी जातो, मग बायको म्हणते आले का कुठल्या तरी सेमिनारमध्ये जाऊन आले का? म्हणजे सेमिनारमध्ये जाऊन आले का लगेच ताकद येते आहे. आता लगेच TV, फ्रीज, बंगला, गाडी, घोडे सगळे येऊन जाणार असं नाही आहे. असं म्हणजे माझ्या बाबतीत तरी 20 वर्ष झालं नाही.
माझी मिसेस इकडेच आहे, बायको इकडेच आहे, तर ती नेहमीच वैतागायची. पण मला वाटतं ही पहिली अशी कंपनी आहे ज्याच्यामध्ये मशीन मी घरी लावलं आणि मी बाहेर असायचो. घरात लोक पाणी द्यायचे, ती द्यायची पाणी, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ती काम करते बाय डिफॉल्ट. का? ते कुठला अप्लायन्स आहे? किचन अप्लायन्स आहे. काय आहे? किचन अप्लायन्स आहे. हे किचनमध्ये आहे. तर मी तुला अजून एक उदाहरण सांगेल. सोनिया गांधीचं उदाहरण माहिती आहे? सोनिया गांधी कोण? इंदिरा गांधीची सून. तिचा आधीचा बॅकग्राऊंड काय असेल ते असेल, पण जेव्हा ती राजकारणामध्ये आली तेव्हा ती वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल वुमन इन द वर्ल्ड होती. टाइम्स मॅगझिनमध्ये तिचं आलं होतं. मग ती अशीच झाली का? अशीच नाही झाली. ती इंदिरा गांधी बरोबर किचनमध्ये असायची. आर यू गेटिंग मी? तर बऱ्याचशा गोष्टी किचनमध्ये शिजतात. तर एवढा सोपा बिझनेस आहे का आपल्याला? मी तुम्हाला स्टोरी ह्यासाठी सांगतो का हा बिझनेस तुम्हाला करायचा नाही आहे. फक्त मशीन घरात आली म्हणजे तुम्ही तुमच्या स्पाऊस, तुमच्या मिसेसला, तुमच्या घरातल्या स्त्रीला जर तुम्ही कन्व्हिन्स करू शकलात, म्हणजे जेंट्सला सांगतोय, तर आपल्याला बिझनेस करायचीच गरज नाही. ते आपल्या बायकाच बोलते तुम्ही घरी का म्हणून. आणि कोल्हापूरमध्ये काय करताय? तुम्हाला कोल्हापूरच पडले का? आजूबाजूला सांगली आहे, सातारा आहे, कराड आहे, बेळगाव आहे, सोलापूर आहे, ते काय कोकण आहे जवळ, कारवार आहे, धारवाड आहे. आणि तर हाच बिझनेस आहे. म्हणजे तुमची मिसेस, तुमची बायको तुम्हाला सांगते जा प्रचार करा, पाणी घेऊन जा लोकांना, समजावा लोकांना. आणि ह्याच्याने काय होईल? तुमचा बँक मॅनेजर आहे ना, तो बोलेल एक दिवशी येऊन बोलेल, म्हणजे मला बोलवलेलं 2 वेळा, मला 2 वेळा बोलेल, तुमचा एवढे पैसे जे येतात टाक 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 असे येतात सगळे, पूर्ण म्हणजे 1 महिन्याचं आहे ना, ते प्रिंट आउट आहे ना, खूप मोठं यायचं. काय चाललंय? म्हणजे कुठला काय आहे तुमचा बिझनेस, व्यवसाय काय? रोज पैसे येतात आणि आपले सगळे पैसे वाईटचे आहेत. आणि बऱ्याच गोष्टी झाल्यात, कारण आता 31 मार्च आलंय ना, तर जाम टेन्शनचं आहे मला. आता उद्या म्हणून जायचंच आहे घरी. एकच दिवस बाकी, म्हणजे एक दिवस नाही, आता अर्धाच दिवस मिळेल मला. बऱ्याचशा गोष्टीचं सेटल करायचं असतं. बिग प्रॉब्लेम, इजंट इट? बरोबर प्रॉब्लेम आहे ना, पण तो जो आहे तो प्रॉब्लेम गुड प्रॉब्लेम आहे. म्हणजे सायकलवर बसून रडण्यापेक्षा मर्सिडीज बेन्झमध्ये बसून रडलेलं काय चांगलं आहे का नाही? तर आपल्याला ह्या ॲटिट्यूडनीच आणि ह्याच गोष्टीचं, ह्या माइंडसेटने आपल्याला ह्या धंद्यामध्ये उतरायचं आहे. आणि हा धंदाच आहे, हा धंदाच आहे. म्हणजे आपण चॅरिटी वगैरे असं नाही आहे. म्हणजे परमार्थ आहे याच्यामध्ये, पण परमार्थामध्ये आपल्याला स्वार्थ पण होऊन जातो. म्हणजे असा एक नॅचरल कॉन्सेप्ट आहे. आणि हा एवढा कॉन्सेप्ट असा इझी आहे, पण तो आपल्या घरात घ्यायचा म्हटलं तर 2 लाख 3 लाख 4 लाख रुपये पाहिजे. आणि कुठलाही धंदा करताना किंवा कुठलीही चांगली गोष्ट करताना किंवा एखादं घर घेत असताना किंवा कुठलीही गोष्ट मुलाला मोठ्या हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला US ला कुठे पाठवायचं असेल वगैरे, तेव्हा आहे ना आपल्याकडे पैसे नसतात, ते आपल्याला अरेंज करावे लागतात. आणि बहुतेक जण तसे अरेंज करतात. पण एखादा क्रिप्टोकरन्सीवाला किंवा डबलवाला किंवा अशा कुठल्या तरी गोष्टी करायला ना, तेव्हा आपल्याकडे पैसे असतात. मला समजत नाही काय लॉजिक आहे, पण तसं आहे. पैसे जेव्हा जायचे असतात ना, पैसे जेव्हा जायचे असतात तेव्हा आपल्याकडे पैसे असतात. आणि जेव्हा पैसे यायचे असतात तेव्हा मग आम्हाला विचार करावा लागेल. मग मी असं असं तसं तसं. आणि बरेच जण आहेत असे 2.5 लाख लोक आपले मशीन घेतलेले आहेत. तर मी 10 पट लोकांनी हे जे डेमो आहे, डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते बघितलं असेल. करेक्ट? म्हणजे 25 लाख लोकांनी
ह्याचा डेमो बघितलेला आहे, त्यांनी आता मशीन घेतली नाही. सगळे बिझनेसमॅन आहेत तिथे, म्हणजे विचाराने सगळ्यांना असं वाटतं मला बिझनेस करायला पाहिजे, राईट? तर बिझनेस करायला पाहिजे तर मग बिझनेस मार्केट कुठे आहे? तर मार्केट आपल्या आजूबाजूलाच आहे. जर आपण सोशल मीडियाचा उपयोग केला किंवा आपण अशी छोटीशी टीम बनवली, राईट, डेमो देणारी, किंवा जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी अशा काही जे स्टुडंट्स आत्ताच MBA करून बाहेर निघाले आहेत त्या लोकांना तुम्ही हायर केलं, त्यांना पगारावरती ठेवलं आणि डेमो करायला लावलं, तर त्यांना एक्सपिरियन्स पण मिळेल आणि तुमचं कामही होईल. कारण 25 लाख लोकांपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला 5-1 वर्ष लागू शकतात आणि ते 5 वर्षामध्ये अजून 25-50 लाख लोक होणार. म्हणजे 1 करोड लोकांना माहिती आहे, डेमो बघितलेला आहे आणि तुम्हाला मशीन नाही विकायची, त्यांना मशीन घ्यायची आहे. मला तर वाटतं माझ्या 30 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी अशा प्रकारचं म्हणजे असा बिझनेस बघितला ना. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं. तुम्हाला व्हायटामिन B, व्हायटामिन C, व्हायटामिन E, व्हायटामिन D, XYZ सांगायला लागतं, राईट? आणि मग तो व्हायटामिन M असतो ना, M, तो इकडे जो आहे आपला M, तो राहून जातो. M म्हणजे मनी. भरपूर नॉलेज घ्यावं लागतं, आणि त्या प्रोडक्ट आहे ना, ते त्या जे काय आहेत, हेल्थचं कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये सारखं तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं. स्वतःला पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात आणि खावे लागतात, राईट? आणि मग ती गोष्ट काय होतं माहिती का, तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष गेले का ती तुम्हाला लागू पडत नाही, कारण शरीर असतं ना ते ॲडजस्ट होतं. त्यामुळे एनर्जीचं कांगन वॉटरचं मशीन पण जे लोक पाणी पितात आहेत ना, त्यांना नंतर समजत नाही का पाणी काम करतं. तुम्ही 8 दिवस बंद करा, लगेच समजायला लागतं. आणि फुकट आहे. जे काय इलेक्ट्रिसिटीचं बिल येईल ते नॉमिनल, आणि जे काय मंथली मेंटेनन्स आहे, मला वाटतं 100 रुपयाच्या आतमध्येच मेंटेनन्स आहे मंथली. वर्षभरामध्ये एक फिल्टर बदली करायला लागतो. 8-10 हजार रुपये वर्षाचा तुम्ही पकडून घ्या. पण आपलंच हेल्थ नाही तर आपल्या अख्ख्या कुटुंबाचं आपण हेल्थबद्दल बोलतो. कॅन्सरसारखा आजार जो होतो ते ॲसिडिक एन्व्हायरमेंट, म्हणजे सगळेच आजार जे होतात ॲसिडिक एन्व्हायरमेंट, बॉडीमध्ये ॲसिडिक एन्व्हायरमेंट म्हणजे जे ब्लड असतं त्याचं pH जे आहे ते 7.4च्या खाली गेल्यावरती ते मोठ्या आजारांना फुलने के लिए चांगलं एन्व्हायरमेंट होतं. आता ऑटो हेनरिच वॉर्बक स्वतः म्हणतात, ते नोबेल पारितोषिक विनर आहेत, आणि ही गोष्ट 100 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलेली आहे. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये तर 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे ना. पित्तवर्धक जर शरीर असेल तर आजारी पडण्याचे चान्सेस आहे. तर आपण डायरेक्टली आपण जे काय गोष्टी आहे ना, जास्त बोलायचंच नाही आहे. सगळे बरेचसे जे डायटिशियन आहे आणि ते सांगतात ना, काकडी खा, अल्कलाईन डाएट घे, असं काय ना, एक 8 दिवस 1 महिना घेतल्यावरती वैतागतात आणि परत आपल्या रुटीनमध्ये येतात. पिझ्झा, बर्गर आणि कुरकुरे, पीनट्स आणि सगळ्या गोष्टी आपण खात असतो. तर हे सतत चालू आहे. 10 वर्षापूर्वी जेवढ्या गाड्या होत्या कोल्हापूरमध्ये, आज त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहेत. आणि सगळ्या गाड्या ज्या आहेत ते कार्बन एमिशन सोडत असतात, राईट? आणि त्याचा डायरेक्ट आपल्याला असर होतो, लंग्सवरती होतो, आणि लंग्स रिलेटेड डिसीज होतात. फुफ्फुसाचे जे आजार आहेत ते शहरामध्ये जास्त होतात, करेक्ट आहे? आणि हे पाणी प्यायल्यावरती पहिला जो आराम मिळतो तो लंग्सला मिळतो, म्हणजे असा अनुभव आहे जनरल. आणि तोच जो अनुभव आहे जे लोक प्राणायाम करतात त्यांना येतो. प्राणायाम कोण कोण करतात? एक बिग राऊंड ऑफ अप्लॉज आहे. कारण प्राणायामाचं कामच आहे का कार्बनिक ॲसिडला बाहेर टाकायचं आणि ऑक्सिजन बॉडीला अल्कलाईन करायचं शरीरातनं, राईट? तर तुम्ही जस्ट विचार करा का हे जर समजा अल्कलिनिटी वाढत असेल थोडंफार प्रमाणात,
तर इट इज व्हेरी गुड इजंट इट. तर बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचा डेमो पण आहे. स्ट्रॉनी करतात डेमो, माहिती आहे ना? स्ट्रॉनी डेमो करतात. जास्त काही बोलायचंच नाही, 20 मिनिटामध्ये सगळ्या लोकांना सगळं काही कळतं. पण आपण सायन्स सांगितल्यामुळे, नॉलेज दिल्यामुळे, अक्कल पाजरल्यामुळे, जास्त अक्कल आपण लोकांना सांगतो, त्याच्यामुळे सेल जातात. आणि अशा प्रकारे 25 लाख लोकांनी मशिनी घेतल्या नाहीत. डेमो बघितलेला आहे, पण त्यांनी मशिनी नाही घेतल्या. तर तुमचं काम आहे त्यांना त्यांच्याकडे लवकरात लवकर पोचणं आणि फक्त त्यांचं सेल ऑर्डर उचलून घेऊन येणं. राईट. जर तुम्ही नाही केलं तर दुसरे कोण ना कोणतरी करतील. कारण लोकांना तर मशीन घ्यायची इजंट इट. आणि सगळ्यांना आपल्याला सुखी, समृद्धी, फिट आणि फाईन व्हायचं आहे. जसे जसे जे सेलिब्रिटीज असतात ना टकाटक, तसं व्हायचं आहे. तर असं पण नाही व्हायला पाहिजे का घरात मशीन आली आता काय टेन्शन नाही, आता हा ना जे गाण्याचं ते काय खायचं तर काय टेन्शन नाही, घरी मशीन आहे आणि रात्रीचं पार्ट्या बिर्ट्या सगळं चालू ठेवायचं आहे, असं चालणार नाही इजंट इट. क्लिअर आहे. तर ह्या पाण्याने आजार बरे होत नाहीत. आणि कोणीही जर असं क्लेम करत असेल तर आपली कंपनी त्यांना आहे ना सस्पेंड करते. पाणी प्यायल्याने आजार बरे होतात, काम केल्याने लाखो करोडो रुपये मिळतात, तर ते आपल्या कॉम्प्लायन्समध्ये येतं. राईट. तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे का आपल्याला एवढे पैसे मिळतात तेवढे पैसे मिळतात बोलायचं नाही आहे. हे आजार बरे होतात ते आजार बरे होतात बोलायचं नाही आहे. नुसतं पाणी प्यायल्याने पण आजार बरे होतात. पण लोक पाणीच पित नाही. लोक सोडा पितात, कोल्ड्रिंक पितात. एवढी शुगर असते कोल्ड्रिंकमध्ये. तर विषय एवढा स्ट्रॉंग आहे का आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या किचनमध्येच आपण ह्या गोष्टी शिजवल्या, डोक्यामध्ये आपल्या हेल्थ कॉन्सेप्ट टाकला जबरदस्तीने. आपल्याला कोणीतरी सांगितलेलं आणि आपण काय आपल्या सवयी जर चेंज केला तर ह्या पाण्याचा जो असर आहे तो मिरॅकलस आहे. लिटरली मिरॅकलस आहे. कोण लवकर मरायला त्याला आनंद होईल? कोणालाच नाही. कोणाला लवकर म्हातारा व्हायला आवडेल? कोणालाच नाही. कारण म्हातारा झाल्यावर काय होतात? एज रिलेटेड डिझिजेस होतात. पण आज 25 वर्षाच्या, 30 वर्षाच्या, 35 वर्षाच्या यंग लोकांना असे आजार आहेत जे ॲक्च्युली 50 नंतर 60 नंतर व्हायला पाहिजेत किंवा होतात. काय झालंय? फार्मास्युटिकलमुळे काय होतं? ती लोक मरत नाहीत, त्या आजाराला घेऊन चालतात. 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. आणि त्याच्यामध्ये पण ते खुश असतात. बरेच लोक आपल्या आपल्या प्रॉब्लेममध्ये खुश असतात, है ना? किती चांगलं सांगितलं कोणी तर ते ऐकत पण नाही, बरं, कान बंद असतात. कारण त्यांना डॉक्टरवरती त्यांचा फार विश्वास असतो. आणि डॉक्टरनी सांगितलं ना तरच ते एक्सरसाइज करतात. म्हणजे एकदा डायबिटिक आला, आता डॉक्टर म्हणतात का तुम्हाला आता घरात बसून चालणार नाही, तुम्हाला तुमच्या रेहनसहनमध्ये फरक. तर लिटरली तुम्ही जो बिझनेस करतात किंवा तुम्ही जे समाजकार्य करणार आहात किंवा करायला जाणार आहात, तर तुम्ही जस्ट विचार करा तुम्ही किती लोकांच्या जीवनामध्ये फरक डिफरन्स करणार. बरोबर आहे? किती लोकांच्या घरामध्ये असा चेंजेस आणू शकतात. राईट. कितीतरी लोक असं तुम्ही ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या श्रीमंत लोकांना कन्व्हिन्स केली तर ते तुमच्या कामामध्ये फंडिंग करू शकतात. कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला पण आपले जे स्वातंत्र्य सैनिक जे होते त्यांना फंड लागायचा, है ना? तर त्यांना फंड लागायचा. अशा प्रकारे सगळ्या लोकांनी केलं. असंच स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नाही. तर आपण जे काय करतो तेव्हा ज्या आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळालं होतं तीच गोष्ट तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सेम टू सेम काम करायचं आहे. आर यू विथ मी?
तुम्ही माझ्याबरोबर आहात का? सहमत आहात? तर एवढं बोलून मी माझे शब्द समाप्त करतो.